आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। साप्ताहिक जनकार्य व न्यूज चॅनल प्रिंटिंग प्रेसचा चौथा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। साप्ताहिक जनकार्य व न्यूज चॅनलच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा बाळासाहेब माने सभागृह टाकळीवाडी येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी दीपप्रज्वलन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ श्रद्धा गायकवाड व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ श्रद्धा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांवर चौफेर कौतुक केले। त्या म्हणाल्या की पत्रकार समाजातील घडामोडींचे प्रतिबिंब जनतेसमोर मांडत असतात। त्यांच्या लेखणीतून समाजातील समस्या, अन्याय व घडामोडींना योग्य वाचा मिळते। त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। पत्रकारांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे त्यांनी सांगितले। तसेच बाबासाहेब वनकोरे यांनी सखोल अशी संपादकाविषयी सविस्तर माहिती सांगितली। सभापती मिलिंद कुरणे यांनी अध्यक्षीय भाषणात विविध क्षेत्रातील गुणवंत सत्कारमूर्तीबाबत व जनकार्य साप्ताहिक न्यूज चॅनल व प्रिंटिंग प्रेसच्या कार्याचा कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले। लताताई अजितकुमार पाटील आदर्श राजमाता, विजयानंद माने आदर्श प्रशासकीय अधिकारी, राहुल राजगोंडा सणदी आदर्श ग्राम महसूल अधिकारी, नंदकुमार पारिसा निर्मळे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, नितीन साबळे आदर्श गोपनीय पोलीस, डॉक्टर राजीव जाधव आदर्श सेवा धन्वंतरी भूषण, सुभाष बाबू शेट्टी आदर्श नागरिक, रोहित काशीनाथ जाधव निर्भीड पत्रकार, प्रल्हाद तुकाराम साळुंके पोपट उर्फ तात्यासो बाबूराव सुतार, तुकाराम अण्णाप्पा भमाने आदर्श उद्योजक, जयंत अशोक सलगरे आदर्श व्यवसाय रत्न, बबन अल्लाबक्ष शिकलगार व्यवसाय रत्न, राहुल पडियार आदर्श व्यवसाय रत्न, सुनीता राजेंद्र पाटील आदर्श पोलीस पाटील, आकाश सुनील समुद्रे आदर्श समाज भूषण, अनिल विश्वनाथ पाटील आदर्श समाज भूषण, सुरेश बंडू परेट आदर्श वृत्तपत्र विक्रेता, नागेश दिलीप गायकवाड आदर्श वृत्तपत्र विक्रेता, चिदानंद मोरग्याप्पा कांबळे आदर्श वृत्तपत्र विक्रेता, शशिकांत शिवाजी घाडगे सामाजिक बांधिलकी, राजेंद्र टोपांना खटावकर इत्यादींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तसेच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी जनकार्य साप्ताहिक न्यूज चॅनलच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थित दादासो गोरवाडे, वसंत गोरे, बजरंग गोरे, बापूसो कोळी, सुनील चिगरे, शीतल बसवाडे, अपासो बसवाडे, अविनाश गायकवाड, बाहुबली पाटील, संजय कुंभार, धनपाल कोथळी, केंदबा कांबळे, नेताजी कुंभार, उदय मिसाळ, पवन बिरणगे, संजय बिरणगे, उमेश आवळे, विजय वायदंडे, अंकुश कुरणे, शंकर केंगार, दावीद बिरणगे, अभिषेक बळे, राजेंद्र समुद्रे, धनराज कदम, रामा बिरणगे, परम बिरणगे, उमेश मोरे उपस्थित होते। राहिल्यानंतर आपोआप यश येतं याकडे मागे जाणं करत राहिल्यानंतर यश आपोआप धावत येतं। या सूत्रानुसार मी प्रवासात आलो। प्रवास येता येता काय सांगायचं म्हणजे मी आता हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक आठवड्याला 6,000 प्रति मी छपाई करतोय, अंकाची छपाई करतोय। त्यापैकी करंजी तालुका, हातकणे तालुका, पन्हाळ तालुका, दादर तालुका आणि शिरोळ तालुका यामध्ये माझी वार्षिक वर्गणीदार सभासद 5,000 आहेत। त्यांना वितरकामार्फत आणि परत पोस्टल ऑर्डर असल्यामुळे माझी 25 पैशांना पोस्टाची सोसायटीमुळे त्यांना पेपरही पोहोचतात। परत आमचे नागेश गायकवाड आहेत, सदानंद कांबळे साहेब, परत डॉक्टर सुरेश फ्रेट आहे, परत कागद तालुक्यामध्ये कर्वी तालुक्यामध्ये माझी वितरक आहे। त्यांच्या मार्फत सर्वांना पेपर केला जातो। एवढं थांबणार नाही। पुढील येत्या काळात पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकमध्ये वितरण करण्याचं मानस आहे। ते वितरण राहताही विश्वास आहे। पुन्हा एकदा मी उपस्थित मान्यवरांचं स्वागत नमस्कार करतो आणि जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।